बॅनर पडला होता। सर्वप्रथम तर मी आमची गाडी जमलीच होती, पण काही कारणास्तव पैऱ्यातल्या बैलामुळे थोडी अडचण झाली आणि कारण की आता ज्या शर्ती होतात त्या मैत्रीपूर्ण होतात। आमची शर्यत परत होईल येणाऱ्या काळामध्ये सैराट आणि भुंगा विरोधातही पळतील, एकत्रही पळतील। पण तसं झाल्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर आम्ही दोन्ही मालकाचं एकमत जुळलं आणि आम्ही बोललो का बाबा दोन्ही विरोधात पळण्यापेक्षा एकत्र पळूया, गाडीला चांगला स्पीड लागेल आणि तसंच घडलं। आणि पूर्ण महाराष्ट्रात जेवढे त्याचे चाहता वर्ग तो खास त्यांच्यासाठीच पळतो, निवांत मालकासाठी नाही तर त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी पळत असतो। कारण की आज मिलिंद पाटील हा महाराष्ट्रात दाखवणारा एकमेव आहे, माझा भुंगा आहे। म्हणून मी एक माझ्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतो, तसेच सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतात आणि त्या प्रेमासाठी तो त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तो गुलाल प्राप्त करत असतो। चाहत्यांनी जर मालकाचा विचार करून जर सांभाळ न केलं तर हा जो महाराष्ट्रात जो आपला मातीतला जो खेळ आहे, जो शेतकऱ्याचा खेळ आहे, त्याच्यामध्ये आपण एकमेकांचा भावभाव म्हणून खेळण्याचा प्रयत्न करतो, तिथे त्यांच्यामुळे वाद होतात। ते वाद कुठेतरी थांबतील आणि आणखी चांगलं वळण लागेल आणि येणाऱ्या पिढी त्याचा चांगला आदर्श पण घेईल। मित्रांनो, मिलिंद शेठ पाटील दादा आणि भुंगा हे शर्यत जिंकली। आता भुंगा परतीचा प्रवासाला होता, वारा वगैरे सुटलेला आहे आणि पावसाचा रंग दिसतोय। पण आपण 2 मिनटं पण दादांशी मुलाखत घेणार आहोत। सो बघा, आजारातून बाहेर आला आहे। आजार नव्हता म्हणजे त्याला लागलं होतं ॲक्च्युली शिंगांना आणि 2 महिने तो घरी होता। सर्वात पहिलं मित्रांनो वारा बघा, वारा पाऊस सुरू झाला आहे, आवाज किती येईल माहिती नाही। आज मी सर्वप्रथम ना दादांना एक असा प्रश्न विचारणार आहे। दादा, 2 महिन्यापासून तुम्ही मैदानात वंचित होता, आपला भुंगा बैल शिंगांना मार लागला असता, त्या कारणामुळे तो 2 महिने घरीच होता आणि त्यांची तुम्ही सेवा करत होते आणि मैदानात पण कधी ना कधी हजेरी दाखवत होते। काय बोलले 2 महिने कसे गेले तुमचे? बघा, मी नेहमी आयोजकांना सांगत असतो का जिथून आपली बैलं सुटतात, जेव्हा बैलं थांबायला आपली येतात चूक तोडल्यानंतर, का पुढे कुठल्याही गाड्या मालकाला वाहनं थांबून देऊ नका। आपल्या या नंदींवरती अत्याचार होतो, कारण की त्यांना पुढे काय असतं त्यांना कळून येत नाही। असंच आपला भुंगा जाऊन समोर टेम्पोला धडकला आणि त्याच्या शिंगाला आणि त्याच्या डोक्याला मार लागला होता, डोक्याचा मार होता। त्याच्यामुळे आपण थोडे दिवस त्याला शांत ठेवला होता, कारण की त्याच्या आतमध्ये काय त्रास येते त्यालाच कळत होतं। आपण फक्त एक इलाज करू शकतो, त्याच्यावर जेवढी मेहनत करता येईल तेवढे आमचे सर्व सहकारी, आमचे जेवढे ग्रुपची सगळे मंडळी आहेत त्यांनी मिळून त्याच्यावरती मेहनत घेतली। आमचे मोठे बंधू पप्पू शेठ पाटील, तसं आमचा शुभम असेल, आमचा बुवा असेल, आमचा रोहित असेल, परत आमचा नामदेव वगैरे जेवढी आमची मंडळी आहेत ते सगळ्यांचं प्रेम, त्याच्यामुळे तो आज व्यवस्थित आहे, सुखरूप आहे आणि 2 मैदानं त्यांनी फेरे काढले, त्यानंतर आज येऊन गुलाल प्राप्त केला। आम्ही सगळे खूप आनंदी आहेत। मी पण कडव मैदान नंतर आज आलो आहे। मला वाटतं हा पहिलाच मैदान का भुंगाचा? भुंगा पहिला याच्यापूर्वी डोण्याला लागल्यानंतर डोण्याला फेरा मारायला मैदानात घेऊन गेलो होतो। त्याच्यानंतर बोनिवलीला मैदानाला आपला नावही होता, पण काही कारणास दोन्ही गाड्यांवरती ड्रायव्हर सेम असता कारणानं ती आपली बैलगाडी शर्यत कॅन्सल झाली। परत त्यात ज्याही नाव फिरलं होतं सैराट बैल, त्यांचाच पैरा करून आज आपण भुंगा आणि तो पळवला आणि सुंदर अशी गाडी झाली, मैत्रीपूर्ण गाडी झाली। सैराट आणि भुंगा आणि समोर संदीपभाई माळी यांचा बादल आणि किस्मत ही गाडी झाली। सुंदर अशी गाडी दोन्ही पळाल्या, त्यांची गाडी आपल्या रस्त्यात आली आणि दोन्ही सरळ पळाल्या असत्या तर आनंद झाला असताना लढत ही चांगली बघायला भेटली असते। नक्कीच किस्मत पण सुद्धा छान पळाला, मी असं ऐकून होतो। नवीन मला वाटतो बैल माझ्या आदात वासरू आहे, चांगला पळतो आणि सुंदर असा स्पीड लावतो। येणाऱ्या काळामध्ये तोही सुंदर असा चांगला नामांकित बैलामध्ये पळताना दिसेल आणि सुंदर असा मालकाचं नाव करेल। काय घडलं, बॅनर पण पडला होता, आज मोठी शर्यत होती, सैराट आणि आपल्या बॅनर पडला होता। सर्वप्रथम तर आमची गाडी जमलीच होती, पण काही कारणास्तव पैऱ्यातल्या बैलामुळे थोडी अडचण झाली आणि कारण की आता ज्या शर्ती होतात त्या मैत्रीपूर्ण होतात। आमची शर्यत परत होईल येणाऱ्या काळामध्ये सैराट आणि भुंगा विरोधातही पळतील, एकत्रही पळतील। पण तसं झाल्यानंतर कॅन्सल झाल्यानंतर आम्ही दोन्ही मालकाचं एकमत जुळलं आणि आम्ही बोललो
का बाबा दोन्ही विरोधात पळण्यापेक्षा एकत्र पळूया, गाडीला चांगला स्पीड लागेल. आणि तसंच घडलं आणि येऊन आता मैदानामध्ये आपण येऊन शर्यतही केले तसे. दादा आता आपण स्टेजजवळच होतो, वारा पाणी हवा आता सुद्धा पाहू शकता खूप आहे. आणि मला वाटतं तुम्हाला कॉल आला असेल कारण का हा आज थोडा रागीट होता, त्यानं ऐकत नव्हता. काय होतं त्याला सोबत आज सैराट खूपच मस्ती करत होता खाली. मग त्याला मस्तीची बैल म्हणजे नाही हे होत, कारण की तो मस्ती समोरच्या बैलांनी केली का तो कुठल्याच आपल्या मुलाला हात लावून देत नव्हता. त्याला ॲक्च्युली आता पावसाचा वेळ आहे, आम्हाला लांब पण जायचे म्हणून मी बोललो लवकरात लवकर भरून जाऊ द्या. त्याच्यामुळे मी यांना भरायला पाठवल्यानंतर तो कासऱ्याला पण हात लावून देत नव्हता. दोन्ही खुट्या त्यांनी बाहेर काढल्या होत्या. शेवटी मालकाचं नातं आणि त्याच्या जनावराचं नातं एक मन एक जुळतं. शेवटी मी आलो, त्याच्यामध्ये आमचे सहकारी सगळ्यांनी मित्रांनी मंडळींनी एकत्र मिळून त्याला ताप टाकला आणि आता तो शांत उभा आहे. आणि आज जरा जास्तच मस्ती करत होता. पहिल्यांदा घेतल्यापासून आज जरा वेगळाच विचित्र वागतोय तो, काय कळत नाही. दुखापत आहे का पोटामध्ये का आजार आहे किंवा काय त्याला त्रास होतो आहे का काय समजत नाही. जेव्हा घरी जाऊ तेव्हा थोडं त्याच्यावरती लक्ष देऊन काय झालं ते बघूया. दादा तुम्हाला गर्व फील वाटत असेल की नाही, एवढ्या आजारातून एवढ्या संकटांना मात करून आज खूप दिवसाने मैदानात उतरला आणि विजयाचा गुलाल घेऊन दाखवलं, म्हणजे त्याच्या नावातच गुलाल आहे. वाटतं असं जेव्हा त्याच्यावरती प्रेम करणारा जो त्याचा मानणारा जो वर्ग आहे आणि जो मानतात त्याच्यावरती प्रेम करतात त्याचे चाहते आहेत, ते भुंगाला बघण्यासाठी भुंगाची शर्यत बघण्यासाठी इथे येतात आणि त्याच्यावरती प्रेम करतात. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जेवढे त्याचे चाहता वर्ग तो खास त्यांच्यासाठीच पळतो, निवांत मालकासाठी नाही तर त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी पळत असतो. कारण की आज मिलिंद पाटील हा महाराष्ट्रात दाखवणारा एकमेव आहे, माझा भुंगा आहे. म्हणून मी एक माझ्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ करतो. तसेच सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतात आणि त्या प्रेमासाठी तो त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तो गुलाल प्राप्त करत असतो. नक्कीच प्रेक्षकांचं प्रेम तर त्याच्यावरती आहेच, म्हणून तर आज तो तुमच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी आज उभा राहिला तो आणि शर्यत जिंकून बघा माझ्यासाठी तर तो पळतोच पण त्याच्या चाहत्यांसाठी पळतो. कारण की तो जेव्हा पराजित होतो तेव्हा त्याच्या चाहत्यांना ट्रोल करणारे बरेच जण लोक असतात, मग ते चाहत्यांना सण होतो, त्याची कळकळ तो जाणून घेतो आणि त्यांच्यासाठीच पळण्याचा प्रयत्न करतो. आता तुमच्या बाजूला नयन काटेकर दादा आहेत, म्हणजे आज मला वाटतं फार्म हाऊसवरती पार्टी तर नक्कीच आहे. नाही पार्टीसाठी त्यांनी खूप काय प्रयत्न करतात, पण आम्हाला पण खूप लांब जायचं आहे. आणि आमच्या इथे रामनवमीचा कार्यक्रम आहे, तुमच्या यूट्यूबमार्फत जर सगळे राम भक्त आपले सगळ्यांना सर्वप्रथम जय श्रीराम. आमच्या गावामध्ये 150 वर्षापूर्वीचं रामाचं मंदिर आहे, आमच्या पूर्वजांनी बांधलेलं. आमचा मोठा महोत्सव असतो आजच्यापासून तर 6 तारखेपर्यंत राम जन्मपर्यंत आमचा महोत्सव असतो. तर जेवढे तुमचे सबस्क्रायबर असतील, जेवढे बंधू असतील, जेवढे हिंदू बांधव असतील तर आवर्जून कोसगावात या. 25 ते 30 हजार लोकांचं जेवण असतं. पूर्ण आमचा अंबरनाथ शहर तिथे दर्शनासाठी आलेला असतो. तुम्हीही या, आम्ही तुमचं स्वागत आणि सत्कार 100% तिथे करू. तुमच्या चॅनलतर्फे जेवढे मंडळी असेल तुमचं नाव घेऊन आमच्याकडे आले, तुमचा सत्कार आणि आम्ही आमच्या रामाच्या इथे दर्शनासाठी त्यांना एक लाभ देऊ. दादा अजून एक, आता शर्यती जे होतात मैत्रीपूर्ण होतात आणि चांगले होतात. आता डोंगरिया आलाय, शेरा आलाय, आपलं भुंगा आहे, असे मोठी मोठी नामांकित बैल आता आपल्या मुंबईमध्ये उतरत आहेत. आणि काय म्हणाल, आता शर्यती चांगल्या होतात, विरोधात पण होतात आणि सोबतसुद्धा होते, म्हणजे पैरामध्ये पण आणि विरोधामध्ये. बैलगाडी संघटना, अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करेन. कारण की बैलगाडीला शिस्त लागणं खूप गरजेचं होते आणि शिस्त ती लागलेली आहे. आज बघा मैत्रीपूर्ण लढत होते, परत विरोधातही पळतात, परत एकत्र पळतात, कुठं वाद होत नाही. आणि जे वाद होतात त्यांच्या बैलांपासून त्याच्या मालकाला बॅन केला जातो. त्याच्या भीतीने कोण कोणावरती रागरोष ठेवत नाही, कोण जल्लोष करत नाही. जे किरकोळ असतात वादग्रस्त निर्माण करणारे ते असतात, म्हणजे त्यांचे चाहत्यांनी जर मालकाचा विचार करून जर सांभाळणं केलं तर हा जो महाराष्ट्रात जो आपला मातीतला जो खेळ आहे, जो शेतकऱ्याचा खेळ आहे, त्याच्यामध्ये आपण एकमेकांचा भावभाव म्हणून खेळण्याचा प्रयत्न करतो. तिथे त्यांच्यामुळे वाद होतात, ते वाद कुठेतरी थांबतील आणि आणखीन चांगलं वळण लागेल आणि येणाऱ्या पिढी त्याचा चांगला आदर्श पण घेईल. आजची शर्यत बघितली तुम्ही भुंगाची? मी स्वतः नाही बघितली, कारण की भरपूर गाड्या जमलेल्या होत्या, त्या गाड्या तिथे बघत होतो. आता घरी गेल्यानंतर आपल्याला गोट्यावरती तेच काम आहे, कसा पळाला काय पळाला बघूया आणि पुढच्या वेळेला चांगला आणखीन व्यवस्थित आधी चांगलं नियोजन होतं, चांगली गाडी पळाली, सैराटी नामांकित बैल आहे. येणाऱ्या पुढच्या टायमामध्ये आपण सैराट आणि ही गाडी परत एकदा पळवण्याचा प्रयत्न पण करूया. नक्की दादा, मला तरी वाटतं ही मुलाखत आता आपण इथेच थांबूया. खूप वादळ वारा सुटलाय. ओवला आई गावदेवीच्या सर्व बंधवांना आणि ग्रामस्थांना मी हात जोडून विनंती करतो, तुमचं
खूप मनापासून अभिनंदन करतो. सुंदर असं आयोजन केलं. आई गावदेवीचं, आई ओवलादेवीचं तुमच्या गावावरती आशीर्वाद आहे. आजूबाजूच्या सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो, कारण की या गावाला तुम्ही मदत करताय. इथे तुमच्या इथे आम्ही यात्रेनिमित्त सगळे आलो आहे. आईचा आशीर्वाद आणि आईचा गुलाल माझ्या भुंगावरती भेटला. मी खूप समाधानी आहे. आणि मी सुद्धा प्रार्थना करेन भुंगा आता असाच मैदानामध्ये दिसतो, कोणतंही संकट त्याच्या अंगावरती नाही यावं. आणि आई आणि काही माझ्या सर्व हिंदू बांधवांना, माझ्या आई भक्तांना आज आपल्या आईचा महोत्सव आहे, उत्सव आहे आई एकविरेचा. मी आईचा खूप मोठा भक्त आहे. तुम्हाला सर्वांना त्या महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आई तुमच्या इच्छा सर्व पूर्ण करो ही आईचरणी मी प्रार्थना करतो. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. आई एकविरा माते की जय. जय.